13 तासानंतर आग ही आटोक्यात आलेली आहे, काय सांगाल? सकाळच्या 4 ते 4:15च्या सुमारास आम्हाला फोन आलेला की MIDC अक्कलकोट रोड MIDC येथे टेक्स्टाईल इंडस्ट्रीला आग लागलेली आहे. आपण MIDC अग्निशमन केंद्राची गाडी तिथे पाचारण केल्यानंतर आगीचं रौद्ररूप कळालं. आपण सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या सर्व गाड्या तिथे रवाना केल्या आणि जेव्हा तिथे पोहोचलो त्यावेळेस आपल्याला कळालं की लोकं फसलेली आहेत. तर अशा वेळेस आपण सुरुवातीला 3 लोकांना तिथून 2 पुरुष आणि 1 महिला व्यक्तींना तिथून आपण काढलेलं आहे बाहेर. अनकॉन्शियस स्टेटमध्ये होते, त्यांना आपण CPR वगैरे देऊन पोलिसांच्या गाडीने सिव्हिल हॉस्पिटलला रवाना केलेलं, पण दुर्दैवाने ते त्यांना मृत घोषित केलेलं आहे. त्यानंतर आता एकंदरीत 5 व्यक्ती आपण तिथून काढलेले आहेत, तेही मृत अवस्थेत आढळलेले आहेत. तर आगीचं आता 90 ते 95% आग विझवलेली आहे. फक्त पॉकेट फायर्स आहेत आणि कूलिंग ऑपरेशन आता सध्या चालू आहे. सर, खरं तर हे पूर्ण मोहीम चालताना आपल्यासह अन्य आपले कर्मचारी देखील जखमी झाले आहेत, काय सांगाल? ऑपरेशन करताना माझ्या रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळेस डाव्या हाताला भाजलेलं आहे. तसंच आमच्या एका फायरमॅनला भाजलेलं आहे, त्यालाही डाव्या हाताला भाजलेलं आहे आणि एका व्यक्तीला धूर लागलेला, तर त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करून सोडून दिलेलं आहे. आणखी काही लोक आत असण्याची शक्यता आहे का? आपलं रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीने पुढे सुरू आहे? सध्या तरी 3 आणि 5 असे 8 व्यक्तींना आपण बाहेर काढलेलं आहे आणि तिथे स्थानिक लोकांमार्फत चौकशी केली असता आता आतमध्ये कोणी नाही आहे.